नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 1.5 मध्ये शाब्दिक उदाहरणे आहेत. ही शाब्दिक उदाहरणं आज आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ, दोन संख्यामधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आता या ठिकाणी आपल्याला एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. हे शाब्दिक उदाहरण आपल्याला पहिल्यांदा तयार करायचं आहे समीकरण. या शाब्दिक उदाहरणानुसार आपल्याला दोन समीकरणं तयार होतील आणि ती समीकरणं आपल्याला एक समीकरणानुसार सोडवायची आहेत आणि मग आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. पहा काय सांगितलंय, दोन संख्यामधील फरक. किती संख्या आहे? दोन. तर दोन संख्यामधील फरक 3 आहे, म्हणजे याच्यातली एक संख्या मोठी आहे, एक संख्या लहान आहे. त्या संख्या आपल्याला माहित नाहीत म्हणून त्या संख्या आपण मांडायच्या आहेत चलाच्या स्वरूपामध्ये. म्हणून त्यातली मोठी संख्या x मानू, मोठी संख्या x मानू व लहान संख्या y मानू. मोठी संख्या आपण x मानलेली आहे, लहान संख्या y मानलेली आहे. आता काय वाक्य सांगते बघा, दोन संख्यामधील फरक. कुठल्या संख्या आहेत दोन संख्या? तर x आणि y याच्यातला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी. मग आता मोठी संख्या आहे x, लहान संख्या आहे y, दोघातला फरक म्हणजे वजाबाकी. आणि किती आहे? 3 आहे. म्हणून असं समीकरण तयार होईल, x वजा y बरोबर 3. हे समीकरण नंबर 1 मिळेल. परत पहा, दोन संख्यामधील फरक. मोठी संख्या x आहे, लहान संख्या y म्हणली आपण, त्याच्यातला फरक म्हणून त्यांची वजाबाकी किती आहे? तर 3 आहे, म्हणून त्या दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह. अशा प्रकारे पहिलं समीकरण मिळेल. आता दुसरं वाक्य दिलं त्यांनी, मोठ्या संख्येची तिप्पट. आपली मोठी संख्या कोणती आहे? x. तिची तिप्पट म्हणजे त्याला 3 ने गुणायचं आहे. मग मोठी संख्या आहे x, तिची तिप्पट होईल 3x. आणि लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या आहे y, तिची दुप्पट 2y.